या बातमीचे प्रायोजक आहे शुभम मंगल कार्यालय वरवडे। वाढदिवस सेलिब्रेशन, लग्न समारंभ, नामकरण, डोहाळे सोहळा, पार्टी रिसेप्शन सह सर्व कार्यक्रमासाठी तसेच धार्मिक सहलींसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय माफक दरात उपलब्ध करून दिली जाईल। बुकिंगसाठी संपर्क 9766 49 91 26 83 29 14 65 19। आमचा पत्ता शुभम मंगल कार्यालय वरवडे टोल नाका पाण्याच्या टाकी शेजारी वरवडे। मुस्लिम बांधवांकडून आश्वारूढ शिवमूर्तीला पुष्पहार अर्पण। मोडनिंबे येथे काल मध्यरात्रीस ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसवण्यात आलेल्या आश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस मोडनिंबमधील मुस्लिम बांधवांकडून पुष्पहार अर्पण करत घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। या प्रसंगी सादिक तांबोळी, आमिर शेख, अरबाज शेख, सोहेल तांबोळी, राजू मुलानीसर, शहजादा तांबोळी, समीर अत्तार, अकबर शेख, राजू तांबोळी, फिरोज मुजावर, अख्तर तांबोळी, इनुस तांबोळी, हामिद सय्यद, मतीन बागवान, मोहसिन मुलानीसह सर्व मुस्लिम व सर्वधर्मीय उपस्थित होते। मोडनिंब शहरात ग्रामपंचायत कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानं मोडनिंबसह परिसरातील नागरिक भेटी देत असून याचं स्वागत होत आहे। आज मुस्लिम बांधवांकडून रोजा चालू असताना, उपवास असताना देखील मुस्लिम समाजातील युवक स्वतःहून पुढे येत पुष्पहार अर्पण करत आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत। ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा। जय शिवाजी, हर हर महादेव, जय मोडनिंबमध्ये सर्व समाज बांधवाच्या वतीनं महाराष्ट्राचा आराध्य दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे। समस्त सोलापूर जिल्ह्याचा मुस्लिम समाजाचा अध्यक्ष या नात्यानं मी या अनावरणाचं या ठिकाणी स्वागत करतो। मोडनिंब मुस्लिम समाज आणि सर्व धर्मियांच्या वतीनं आम्ही याचं पावित्र्य राखू आणि इथून पुढं महाराजांच्या शिकवणीवर चालण्याचा आम्ही प्रयत्न करू। झालेली गोष्ट अतिशय अभिमानास्पद आणि अभिनंदनीय आहे। या घटनेचा मी या सर्व पंचक्रोशीतल्या सर्व नागरिकांचा, ज्ञात अज्ञात सर्व व्यक्तींचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे या ठिकाणी अनावरण झालेले असून त्याचा आज आम्ही त्यांनी जे केलेलं कार्य आहे हे खूप छान झालेलं आहे। फक्त त्याला आता अधिकृत मान्यता मिळावी ही शासनाला मी विनंती करत आहे, सर्व समाज मुस्लिम समाजाच्या वतीनं। या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण काही कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेले आहे। ते असंच सगळेजण मिळून आपण शेवटपर्यंत राखू आणि शिवाजी महाराजांच्या दिलेल्या शिकवणीवर आम्ही सगळे चालण्याचा प्रयत्न करू आणि इथून पुढं सर्व मुस्लिम बांधव चांगल्या पद्धतीने मिळून पाठिंबा देऊ ही 100% ग्वाही देतो। आज मोडनिंब येथे शिवप्रेमी लोकांनी या ठिकाणी मोडनिंब ग्रामपंचायत समोर आश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला असता या ठिकाणी मोडनिंब आणि मोडनिंब परिसरातील मुस्लिम बांधव व 18 पगड जातीच्या समाजातील लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मदत केली आणि हा पुतळा बसवण्यासाठी मोडनिंब आणि मोडनिंब ग्रामस्थातील आणि ग्रामपंचायत आणि कायदेशीर कारवाई करून ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं असं आमच्या मोडनिंब गावकऱ्याकडून ठरलेलं आहे। तर मी मुस्लिम बांधवाचं आज पवित्र सणाच्या दिवशी आपण त्यांच्या खरोखर त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे काम मोडनिंबमध्ये युवकांनी केलेलं आहे, त्याला मी मनापासून अभिनंदन करत आहे। आज या ठिकाणी मोडनिंब परिसरात महाराजांचा पुतळा अनावरण होतोय, ह्याचा सगळ्यात जास्त आनंद आम्हाला होतोय। अनेक दिवसापासून रगडलेलं काम हे आज स्वप्न पूर्ण होतंय। आज इथून मोरं खरी शिवजयंती इथून चालू होईल अशी या ठिकाणी मी खरी या ठिकाणी
बाळतो. या ठिकाणी काल 6 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा मोडणीम ग्रामपंचायतीच्या समोर शिवप्रेमीने उभा केलेला आहे. हा सर्व जाती धर्मांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि विशेषतः सांगायचं म्हणजे असं आहे, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे अश्वारूढ पुतळे असतील, महापुरुषांचे पुतळे असतील, हे उभा करणं हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचा जिवंतपणा असल्याचं लक्षण आहे. आणि म्हणून हे या ठिकाणी आज अशा पद्धतीचं जे काम केलेलं आहे हे गौरवाचं काम आहे. आणि मोडणीम असा एक भाग आहे की मोडणीममध्ये कोणत्याही प्रकारचा जात धर्म पंथ अशा पद्धतीचं कधीही या ठिकाणी द्वेष निर्माण असा झालेला नाही, कधी दिसून आलेला नाही. आणि या ठिकाणचा मुस्लिम बांधव असेल हा पुरोगामी विचाराचा आहे, या ठिकाणचा मराठा बांधव आहे हा सर्व 18 पगड जातीची लोक आहेत ती पुरोगामी विचाराचे आहेत. या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे नेते आहेत. आणि खरोखरच मोडणीमध्ये बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचा अचानक बसवलेल्या पुतळ्याच्या वेळेस काही दंगल झाली, काही उठाव झाला, काय गोंधळ झाला, परंतु मोडणीमध्ये अशा कुठल्याही प्रकारचं प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला तो अभिमान वाटला हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या गावापासून इतर गावांनी महाराष्ट्रानं सुद्धा बोध घ्यावा अशी या ठिकाणी बहुजन रयत पार्टीच्या वतीनं डॉक्टर संजय लोखंडे यांची विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीप्रमाणे शिवजयंतीच्या दिवशी दिनांक 6 रोजी मोडणीमध्ये सर्व 18 पगड जातीच्या युवकांनी मिळून या ठिकाणी अश्वारूढ पुतळ्याची स्थापना केली. वास्तविक पाहता मोडणीम आणि मोडणीम पंचक्रोशीतील सर्व समाजाच्या बांधवांची इच्छा होती अनेक वर्षापासून. शासकीय प्रक्रिया मागणी चालू आहे आणि त्या पूर्ण होतील. कारण या मोडणीम हे गाव संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की मुस्लिम समाजाच्या मस्जिदीतून पाणी घेऊन आपल्या हनुमानाचं मंदिर किंवा वेताळसाहेबाचा परिसर हा कायम धुतला जातो. हा सामाजिक एकोलपा आज पुन्हा एकदा दाखवून दिला. त्यामुळं सकल मराठा समाज, सकल मोडणीमकर ग्रामस्थ यांच्या वतीनं ही परंपरा कायम चालू राहील. समाज बांधव जातीमध्ये न अडकता या थोर पुरुषांच्या विचाराशी एकत्र होऊन छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्या थोर पुरुषांचं या भूमीला योगदान आहे या सर्वांना एकत्रित घेऊन विचार करून आम्ही एकत्र काम करत आहोत आणि करत राहू. यापुढं या मोडणीम भागाच्या या पुतळ्याची सुशोभीकरण करण्यासाठी असंख्य लोकांनी आमच्यापाशी मत व्यक्त केलं आहे. परंतु वेळोवेळी जी पुतळ्याची कमिटी तयार होईल ती कमिटी ज्यांना जी जबाबदारी देईल तो समाज ती भाग पूर्ण करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय महाराष्ट्र.